राम राम. शोभा काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मैत्रिणींनो, कशा आहेत? चांगले आहेत ना? चांगलं राहायला पाहिजे. चला, आज आपली रेसिपी काय आहे तर आपल्याला बनवायचे ज्वारीचे धिरडे. ज्वारीच्या पिठाचे धिरडे कसे बनवायचे, उन्हाळ्यामध्ये कसं गार थंड थंड पौष्टिक हलकं फुलकं करायचं खायचं तर बघू. चला, आज माझ्या मग खूप घाई आहे. तुळजापूरला निघायचं आहे. रेसिपीची घाई, तुळजापूरला निघायची घाई. आणि बघा, आता इथं आपण घेतलं आहे ज्वारीचं पीठ घेतलं आहे. चिमूटभर थोडंसं गव्हाचं पीठ टाकायचं आणि थोडंसं डाळीचं पीठ टाकायचं. थोडं टाकायचं, जास्त नाही टाकायचं. आता बघा झालं आपलं. आता हे लसूण घेतला आपण. इथे लसूण कुठून टाकायचं, काकडी किसून टाकायची. असेल तुमच्याकडं काकडी किसून टाका, वेळेवर नसल तर काही नाही टाकलं तरी चालतं. असे धिरडे खूप चांगले होते. माझ्याकडे होते तर मी टाकून दिली. आता हे काकडी आपण किसून टाकतोय, लसूण ठेसून टाकायचा मस्त छान. आणि असे धिरडे बनवायचे मैत्रिणींनो. सकाळी सकाळी पोरांना डब्याला वगैरे द्यायचे, सकाळी सकाळी नाश्त्याला कधी कधी करून खायचे. असे सारखे नाही, पण कधी नवत खाल्लं का चांगलं लागतं. आपण त्याच्यात लसूण टाकला, काकडी खिसलेली टाकली, थोडीशी हळद टाकली, थोडीशी मिरची पावडर टाकली, थोडंसं हिंग टाकतोय आपण. आता मीठ पण टाकतोय. आता मीठ टाकलं, थोडंसं हिंग. असे ज्वारीच्या पिठाचे धिरडे करायचे मैत्रिणींनो. पोरांना, लहान पोरांना, छोट्या पोरांना द्यायचं, सवय लावायची. कधी नवत आपण पण करून खायची सकाळी सकाळी नाश्त्याला. एखाद्या वेळेस रोज खाल्लं का कंटाळा येतो, पण कधी नवत खाल्लं तर काही वाटत नाही. झालं आता आपलं पीठ काढून. आता आपल्याला याचे बनवायचे मस्त चांगले धिरडे. तर मैत्रिणींनो, अशी धिरड्याची रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. खूप घाई बनवले मी. माझ्याकडं खूप वेळ कमी होता आणि गाईची घाई पण होती ना. तर आता हे आपले झाले. आता हे धिरडे तुम्ही आपण दह्यासंग खाऊ शकतो. असे खाल्ले तरी चालतं, लोणचा संग खाल्ले तरी चालतं, टमाटा सॉस संग खाल्ले तरी चालते. असे उलटून घ्यायचे, झाकून ठेवायचे एखादा मिनटं. आणि बघा किती छान झाले, मस्त उलतले बी गेले, चिटकले काहीच नाही. थोडं कढीनं तेल सोडायचं मैत्रिणींनो. आता हे नरम झाले. आपल्याला जर कडक करायचे असेल ना तर फक्त ज्वारीचं पीठ टाकायचं आणि थोडासा रवा टाकायचा, त्याचे पण होतात. मग ते थोडेसे कडक होतात. हे थोडे नरमच झाले.